नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मोमोज सोबत खाण्याची चटणी, जी तिखट आणि खूप टेस्टी असते। त्यासाठी मी काय केलं आहे, पॅनमध्ये 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी गरम होत आहे। मग त्यानंतर पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये मी ह्या 20 मिरच्या, तिखट मिरच्या आहेत, ह्या आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि जवळपास 7-8 मिनिटं ह्या मिरच्यांना उकळी येऊ द्यायची आहे। नंतर सर्व मिरच्या पाण्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत आणि नंतर 7-8 मिनिटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे। अशा प्रकारे जर तुम्ही मोमोज सोबत चटणी केली ना, त्याची टेस्ट खूप छान लागते आणि तिखट अशी चविष्ट लागते। मिरच्या टाकून 7 ते 8 मिनिटं होत आलेली आहेत। आता नंतर त्यामध्ये आपल्याला मी 5 मीडियम साईजचे टमाटर अर्धे अर्धे कट करून घेतले आहे आणि ते आपल्याला त्या पाण्यात टाकून घ्यायचे आहेत। मिरची आणि टोमॅटो हे आपल्याला आता पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत। हे टाकल्यानंतर व्यवस्थित सर्व परत हलवून घ्यायचं आहे आणि पाण्याला असं मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आहे। जवळपास 10 मिनिटं हे उकळल्यानंतर टमाट्याची साल सुटली आहे की नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिरच्या पूर्ण पाण्यामध्ये उकळून मऊ होतात आणि टमाट्याची साल सुटते, टमाटे सुद्धा मऊ होतात। आता मी अशा पद्धतीने सराट्यावर एक टमाटरचं फोड घेऊन बघते आहे की त्याची साल सुटली की नाही। तुम्ही बघू शकतात की साल ही पूर्णपणे सुटलेली आहे। गरम असल्या कारणाने ते निघत नाही आहे व्यवस्थित। त्यानंतर आपल्याला हे सर्व पाणी एका चाळण ठेवून त्याच्यामध्ये निथळून घ्यायचं आहे। मिरची आणि टमाटे व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर मिरची ही मिक्सरच्या भांड्यात टाकून टमाट्याची साल काढून टमाटे सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत। आता मी हे मिश्रण मिक्सरला वाटून घेतलं आहे। यात मी वाटत असताना थोडं पाणी घातलं होतं। नंतर परत पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये मी जवळपास 3 पळी तेल टाकलेलं आहे आणि लसूणचे 1 ते 2 कांदे मी सोलून छानपैकी बारीक कट करून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर अद्रक ही खिसणीने खिसून घेतलेलं आहे। आता तेल तपत आलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे आणि सोबतच जे अद्रक आपण खिसून घेतलं होतं ते सुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे। आता हे पूर्ण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। जोपर्यंत अद्रक आणि लसूण हे छानपैकी ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला या पद्धतीने परतवून घ्यायचं आहे। लसूणचा थोडा कलर आता चेंज होत आहे। आता लसूण आणि अद्रक व्यवस्थित फ्राय झालेला आहे। त्यामध्ये आपल्याला आता आपण जी चटणी वाटून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे। ती सर्व चटणी मी लसूण आणि अद्रकमध्ये टाकून पुन्हा ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे मोमोजची चटणी करून बघा, खूप छान होईल. नंतर जशी चटणीला उकळी येत आहे तेव्हा मी त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे आणि चटणीला थोडासा आमखरपणा यायला पाहिजे म्हणून त्यात तुम्ही व्हिनेगरसुद्धा टाकू शकतात, पण माझ्याकडे व्हिनेगर नव्हतं म्हणून मी थोडं लिंबू सोडा टाकलेला आहे. थोडाच टाकायचा म्हणजे त्याला चटणीला असा थोडा आंबटपणा आला पाहिजे, आंबट तिखट. नंतर मी परत हे मिश्रण सर्व हलवून घेतलेलं आहे. आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा साखरसुद्धा टाकायची आहे. साखरने या चटणीची चव खूप छान होते. नंतर असं हलवून पुन्हा त्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे. जवळपास चटणी होण्यासाठी आपल्याला 10 मिनिटाचा कालावधी लागतो. 10 मिनटं छानपैकी उकळल्यानंतर आता ही चटणी आपल्याला मोमोज बरोबर खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकतात. मस्त घट्ट आणि अशी तिखट झणझणीत अशी मोमोजसोबत खाण्याची चटणी तयार आहे. अशा प्रकारची चटणी मोमोजसोबत तुम्हीसुद्धा बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजून चॅनलला सबस्क्राईब करा, अजून मित्रमैत्रिणींसोबत शेअर पण करा.